महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग लेखाद्वारे राहुल गांधींचा गंभीर आरोप। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातील विसंगतपणा ढळढळीत होता। निवडणूक आयुक्तांच्या निवडीवेळी सरन्यायाधीशांचं स्थान कॅबिनेट मंत्र्यांना देण्याचा निर्णय सुद्धा संशयास्पद राहिला। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 8,98,00,000 नोंदणीकृत मतदार होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीत 9,29,00,000 मतदार होते, तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9,70,00,000 मतदार झाले। 5 वर्षात 31,00,000 मतदारांची वाढ झाली। मात्र नंतरच्या फक्त 5 महिन्यात 41,00,000 मतदार वाढले, हे अविश्वसनीय होतं। मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतदान टक्केवारी 58.22% होती। मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मतांची टक्केवारी 66.05% इतकी दाखवली गेली। ही वाढ 7.83% म्हणजे 76,00,000 मतांची होती, जी अभूतपूर्व आहे। विरोधकांच्या प्रश्नावर निवडणूक आयोग मौन राहिलं। हायकोर्टानं मतदान केंद्रातील व्हिडिओग्राफी देण्याचे निर्देश दिले। सरकारनं आयोगाशी सल्लामसलत करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सवर प्रतिबंध घालण्यासाठी 1961च्या नियमामध्ये बदल केले। त्यामुळे निवडणुकीतील हेराफेरीचं हे नाटक वर्षानुवर्षे सुरू असल्याची शंका येते। या नोंदींच्या तपासणीमधून हेराफेरीची कार्यपद्धती उजेडात येण्याची देखील शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये हेराफेरीने एवढी खालची पातळी का गाठली, याचा अंदाज बांधणं कठीण नाही। फिक्सिंगनं संघ एखादा सामना जिंकू शकतो, मात्र त्यामुळे संबंधित संस्थेवरील विश्वासाला कायमचा तडा जातो। मॅच फिक्सिंग केल्याप्रमाणे निवडणुका होणं हा कोणत्याही लोकशाहीवरचा विषप्रयोग